काल आहे ना मंडळी, एक महाशय भेटले. मी चालली होती अशी रस्त्यानं, तर छोटंसं मंदिर होतं आणि माझे नकळतपणे हात जोडले गेले. तर ती मला म्हणे, काय म्हणे दगडाला नमस्कार करता? म्हटलं नाही हो, तिथे देव आहे. म्हणजे तुम्हाला दगडात देव दिसतो का? म्हटलं हो, दगडात देव असतो ना. तर ते म्हणे काही पण म्हणे, काही लोकांचं तर म्हणे कळतच नाही आली का एखाद्या दगडाला शेंदूर फासायचा आणि त्याला देव म्हणायचं म्हणे आणि त्याला पूजत बसायचं. तर मी म्हटलं नाही हो, हे सृष्टीवरचं जेवढं काही सगळं जे आहे ना, याच्यात सगळ्यात तो व्यापून उरला आहे. म्हटलं मला प्रत्येक माणसामध्ये देव दिसतोय. आणि मला एक सांगा म्हटलं, की एवढं आधुनिकीकरण झालं, एवढं यांत्रिकीकरण झालं, तरी अजून बाळ जन्माला येण्यासाठी म्हटलं यंत्र करतं की एखादं बाळ तयार? म्हटलं नाही करत ना. त्यासाठी देवाचीच योजना कामी येते ना. म्हटलं स्त्रीच्या उदरात 9 महिने बाळ राहतं. म्हटलं त्याला कुठून श्वास जात असेल, ते काय खात असेल, कसं जगत असेल, याचा कधी विचार करून पाहता का? म्हटलं तुम्ही. मग त्याला जगवणारा, त्याला वाढवणारा, त्याला ह्या जगात आणणारा कोण आहे? म्हटलं स्त्री एक माध्यम असती, पण तिला तेवढं ते बळ कोण पुरवणार आहे? म्हटलं परमेश्वरच की. झाडा फुलात देव असतो. म्हटलं मी तुळस पण तेवढंच श्रद्धेनं पोचते. म्हटलं तुळशीलाही नमस्कार करते, कारण तिच्यातही मला देव दिसतो. आणि याला काय तुम्ही वेडे पण समजता का? म्हटलं नाही. आणि म्हटलं जेव्हा आपल्यावर काही असा प्रसंग असतो आणि खूप अडचणीत असतो आपण, आणि अचानक कोणीतरी आपल्या मदतीला येतो. कधी कधी तो ओळखीचा असतो किंवा अनोळखी पण असतो, पण तो जेव्हा आपल्या मदतीसाठी धावून येतो, तेव्हा आपल्या सहज तोंडातून उद्गार निघतात की नाही, काय बाई देवासारखा धावून आला. म्हणजे कोण? ही देवाचीच योजना ना. देवाच्याच रूपात तो आला, म्हणजे त्याला आपण देवाच्याच रूपात पाहतो ना. म्हटलं तर देव असा जरी दिसत नसेल ना, तो ठाई ठाई वसलेला आहे. म्हटलं आणि त्याची अनुभूती ना, म्हटलं ज्याच्या इथं कायम देव जागा असतो आणि जो इथं देवाला इथं आपल्या हृदयात अगदी निर्मळ मनानं आणि यानं सांभाळतो, तर त्याला त्याची प्रचिती आणि अनुभव ठाई ठाई येत असतो. म्हटलं प्रत्येक गोष्टीत येत असतो. म्हटलं कोणती गोष्ट आहे अशी निसर्गात सांगा? म्हटलं हवा, पाणी, पाऊस, या निसर्गातल्या गोष्टी अजूनही काही माणूस जरी एवढा हे झाला असेल, चंद्रावर पोहोचला असेल, पण हे देवाच्या मर्जीशिवाय चालतं का? हवा कुठून येते? कळतं का? म्हटलं नाही ना, नाही कळत आहे हवा कुठून येते. पण त्या हवेवरच आपण जगतो ना. पाऊस कधी पडेल? आपल्याला जरी आभाळ भरलेला असेल तर कधी कधी तो पडतही नाही, निघून जातो. पण जेव्हा वरचा आदेश देईल तेव्हाच तो पडतो ना. असं प्रत्येक जी सृष्टीवर निर्माण झालेली गोष्ट आहे,